अशा परिस्थितीत असं वाटतं का, की शिंदेंना आता झालं, त्यांनाही त्यांचाही अनुभव तोच असेल जर भाजपसोबत, तुमचा अनुभव तोच असेल, तर दोघांचाही भाजपकडनं वाईट अनुभव आहे. तर अशा परिस्थितीत काही पुन्हा एकत्रीकरणाबाबत काही चर्चा होऊ शिंदेची तेवढी हिंमत आहे का परत यायची? शिंदे आता काही करू शकत नाहीत. हं. पण समजा आता म्हणतात पत्रकारांनी हायपोथेटिकल प्रश्न विचारू नये जर तरचे, पण तरी सुद्धा अशा परिस्थितीत काय याच्या तुम्हाला बाबतीत कोणी बघा, याच्या बाबतीत राजकारणात कोण याचे निर्णय घ्यायचे अधिकार हे सगळे पक्षश्रेष्ठींना असतात. हं, आता पक्षश्रेष्ठी त्याच्या बाबतीत काय विचार करतील सगळ्याचेच. उद्या शिंदे पक्षाचे प्रमुख आहेत, हं, ते काय विचार करणार मला माहित नाही. माझ्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत, ते काय विचार करणार मला माहित नाही. भारतीय जनता पक्षाचे प्रमुख जे कोण असतील ते काय विचार करणार माहित नाही. त्याच्यामुळे राजकारणात जर तर चालत नाही. आणि राजकारणात आजपर्यंत कधीच कोणी असं छाती ठोक सांगू शकत नाही की हे होणारच नाही. बरं, हे फार तुम्ही महत्वाची गोष्ट बोलता. पण शेवटी जे काय मला समजतं, शिंदेचे परतीचे सगळे दोर आमच्यापेक्षा बीजेपीने कापून ठेवलेले आहेत. हं. तेवढी हिंमत असेल असं मला आत्ता तरी वाटत पण नाही. तरी परत तसा समजाचा प्रश्न समजा त्यांनी केली हिंमत तर त्याचा मग माझ्या पक्षाच्या प्रमुखांनी निर्णय घ्यायचा आहे ना. हं. तो निर्णय अनिल परब नाही घेऊ शकत ना. नाही, तुम्हाला एक शिवसैनिक म्हणून काय वाटतं का? बघा, एकीकडे ना बघा, राष्ट्रवादीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी परत एक काँग्रेस गोष्ट सांगतो. एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. नाही, शेवटी राष्ट्रवादीच्या राजकारणाचा पॅटर्न वेगळा आहे. बरं. शिवसेनेचा राजकारणाचा पॅटर्न वेगळा आहे. शिवसेना इथून काम करते जास्त, हं, राष्ट्रवादी इथून काम करते जास्त, हं, बीजेपी इथून जास्त काम करते. शिवसेनेमध्ये जास्त तुम्हाला म्हणजे भावनेला जास्त महत्व आहे. हं, आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये भावनाप्रधान होऊन निर्णय घ्यायचा का व्यावहारिक निर्णय घ्यायचे का राजकीय निर्णय घ्यायचे, याचे आमचे सगळे अधिकार आम्ही उद्धव ठाकरेंना दिलेले आहेत. हं, आणि ते जो निर्णय घेतील हं, तो आमच्यासाठी अंतिम निर्णय असेल. हं. भाजपसोबत सुद्धा परत आम्हाला थोडी मधल्या काळात मी सलगी म्हणणार नाही, पण थोडी जवळीक वाढताना दिसते. म्हणजे मी बघा, म्हणत नाही, कोण थेट कोणाचा नाही. वैरी नसतो हं. आणि सलगी हा विषयच नाही आहे का. म्हणजे मी काल मधल्या काळात अगदी संभाषणच तुटलं होतं. अगदी एकमेकांचे चेहरे न बघण्या इतपत गोष्टी होत्या. आता किमान हसून भेटतायत, बोलतायत. परवा आम्ही असं आहे बघितलं, बघा, भेटले. दोन मित्र असतात, भांडणं होतात, मारामारी होते, हं, परत नंतर मग कधीतरी हसायला लागतात. याचा अर्थ काय ते परत मित्र होतात असं नाहीये. हं, कटुतेची जी लेवल असते हं, ती कधी कधी एक ग्रेड कमी होते. हं. असं नाही ना ती कधी कमी होत नाही. आमचं आणि भुजबळांचं किती भांडण होतं. होय. म्हणजे अगदी भुजबळांच्या घरावरती अटॅक होऊन म्हणजे इतकं टोकाचं भांडण होतं. हो. कालांतराने ते कमी झालं. म्हणजे काय भुजबळ शिवसेनेत नाही आले ना. हं, त्या कटुतेची लेवल हं, कधी ना कधीतरी कमी खालीवर होत असते. हं. अशीच म्हणजे भाजपाचं काय झालंय, की भाजपा तुम्हीच आता एक मगाशी सांगितलं, की कुठेतरी भाजपा त्यांना एक प्रकारे त्यांची कोंडी करताय का, त्यांच्याच आमदारांनी प्रश्न त्यांच्यावरती उपस्थित करून. दुसरीकडे भाजपा तुमच्याशी तुम्ही म्हटलं तशी कटुताची एक ग्रेड कमी केलेली आहे. तर भाजपा कुठेतरी ऑप्शन तपासताय का? नाही, मी त्यांच्या त्यांना असं दाखवतं की आमचे ऑप्शन्स तयार आहेत. त्यांच्या राजकारणाबद्दल मी काही बोलू इच्छित नाही. शेवटी त्यांनी काय राजकारण करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. हं, आम्ही काय करायचं हा आमचा प्रश्न आहे. हं, हं, आता ते शिंदेना काय मेसेज देऊ इच्छित आहेत हं, आम्हाला माहित नाही. हं, पण आता आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. हं, महाविकास आघाडी आजही आम्ही एकत्र होऊन लढतोय. तुम्ही बघताय जेव्हा विधान परिषदेत हा विषय येतो त्यावेळेला मी, हं. बाई जगताप असतील, माझ्याबरोबर काँग्रेसचे लोक आहेत, राष्ट्रवादीचे लोक आहेत, त्यांचे काही प्रश्न असतील त्यावेळी आम्ही लढतोय. म्हणजे आमच्याकडे तर आम्ही सगळं कोऑर्डिनेशन व्यवस्थित ठेवलेलं आहे. हं. पण एक राजकीय आपण पॉलिटिकल प्रुडन्स म्हणतो, राजकीय शहाणपण असतं, की जेव्हा संधी असते तेव्हा आपण योग्य निर्णय तसे घ्यायचे असतात. शरद पवारांनी कधी राष्ट्रवादी सोडला, लगेच राष्ट्रवादी स्थापन केला, पण लगेच 6 महिन्यात काँग्रेससोबत युती केली. जेव्हा परत राजकीय परिस्थिती झाली तेव्हा त्यांनी शिवसेनेसोबत युती केली. तुम्हाला असं वाटतं का, की भविष्यात आता युती आघाडी होत असतात, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कोण जास्त जवळचं वाटतं? तुम्ही म्हटलात की शिंदेच्या परतीचा समजा असेल तर तो निर्णय पक्षप्रमुख घेतील किंवा भाजपकडे जायचं असेल किंवा आगामी काळात मनसे, कारण त्यांची सुद्धा आम्हाला ती कटुता तिथेही आम्हाला काही कमी होताना दिसते. नाही, म्हणूनच म्हटलं ना, शिवसेनेच्या बाबतीमध्ये म्हणजे उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये हे अधिकार त्यांच्याकडे दिलेले आहेत. राजकीय गणित
राजकीय डावपेच, राजकारणाचं जे काही निर्णय घेण्याचे अधिकार शिवसेनेमध्ये त्यांच्याकडे आहेत आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाला कोण आव्हान देत नाही. जसा मी बाळासाहेबांच्या बाबतीत म्हणायचो, आमच्या पक्षात आदेश चालतो, आजही आदेश चालतो.